588 दुबार नावं समोर आली आहेत। नंदुरबार नगर परिषदेवरती शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। जसा विधानसभेत तुम्ही विश्वास दाखवला तसाच विश्वास आताही दाखवण्याची गरज आहे असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी मतदारांना आवाहन केलंय। नंदुरबार नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रचार सभा घेतली। नंदुरबार नगर परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा फडकणार असा विश्वास यावेळेला दादा भुसेंनी व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून त्यांनी शेगाव या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। खामगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत रोड शो देखील काढण्यात आला। मुक्ताईनगर नगर परिषदेसाठी भाजपाकडून भावना महाजन नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात, तर आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगतेय। आमदार चंद्रकांत पाटील रक्षा खडसेंवरती भूखंड लाटल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। घराणेशाहीच्या आरोपांवरती प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केलंय। महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी सरकार असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी भाजपावरती जोरदार निशाणा साधलाय। भ्रष्टाचारांनी कमवलेले पैसे नागरिकांना वाटणार आणि निवडणुका जिंकणार, एका मतदाराला 10,000 रुपये देण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। काँग्रेसचं चिन्ह नाही असं म्हणणं म्हणजे विरोधी उमेदवाराचा अभ्यास कमी आहे। कोल्हापुरात जास्तीत जास्त ठिकाणी चिन्हावरच निवडणूक लढवत आहोत अशा शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी विरोधी उमेदवारांच्या टीकेला उत्तर दिलंय। साताऱ्यात मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मवियाला संधी देण्याची मागणी मतदारांकडे केली आहे। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकारण चांगलंच तापलेलं आहे। विविध प्रभागांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढावेत अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केली आहे। मतदारांवरती वॉच ठेवला जात असल्याचा आरोप पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे। बीड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार केला। लोकशाहीचा उत्सव साजरा करताना संविधानाचा विसर पडू नये यासाठी आम्ही घराघरात संविधानाची प्रत पोहोचवत आहोत अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली। राज्यात शिवसेना आणि काँग्रेस कट्टर विरोधक मात्र उमरग्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय पाहायला मिळतोय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले। दरम्यान भाजपला काडी मोड देत शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा केलाय। उत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भूषण पाटील यांनी बोरिवलीतील एका कार्यक्रमात भाजपाच्या व्यासपीठावरती उपस्थिती लावली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। भूषण पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या। जुन्नर नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। माजी आमदार अतुल बेनके यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलेला आहे। जुन्नर शहरातील कालिका माता मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार रॅली काढली। मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्यानंतर भाजपाच्या नाराज गटाने जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय। नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांच्या प्रचारासाठी संजय थोरातांनी पुढाकार घेतलाय। गडचिरोलीमध्ये भाजप नेत्या गीता हिंगे यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय। धर्मराव बाबा आत्रामांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। चोपडा नगर परिषदेतील उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आलं। नगराध्यक्षपदाच्या 4 उमेदवारांसह 15 प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित सभेमध्ये संजय शिरसाटांनी जोरदार फटकेबाजी केली। शंकरराव म्हणाले होते की नांदेडचं लंडन करू, मला नेहमी वाटायचं जाऊन नांदेड शहर पाहू, नंतर अनेक वेळा नांदेडला आलो पण लंडन दिसलं नाही असा टोला शिरसाटांनी लगावलाय। विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे, विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। प्रचार सभेत लाडक्या बहिणींचा उत्साह पाहायला मिळाला असंही शिंदेंनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चुकीच्या शब्दांसाठी दिलगिरी व्यक्त केली आहे। शहरामध्ये बकालपणा नको, स्वच्छता असावी हा माझा उद्देश होता असं अजित पवार म्हणाले। माझ्या शब्दाला पकडलं जातं पण मी कायम विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार म्हणाले।
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाशिमच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली आहे। बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांची पाठराखण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना विसरू नका असं म्हणत जलील यांनी ठाकरेंवरती निशाणा साधला। मुरुम नगर परिषद निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोड घडते। शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय। नांदेड नगरपालिकेच्या मतदार यादीतील गंभीर प्रकार शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणलाय। नांदेड महापालिकेच्या मतदार यादीत पश्चिम बंगालमधील 700 ते 800 मतदार असल्याचा आक्षेप शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी नोंदवला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेत मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती गंभीर आरोप केले। पक्षात मोजक्या लोकांना जवळ करत शिरसाट कार्यकर्त्यांना आणि मला डावलत असल्याचं जंजाळ म्हणाले। पवनी नगर परिषद निवडणुकीत डॉक्टर विजया नांदुरकर यांना भाजपानं तिकीट देणार असल्याचं सांगत दुसऱ्याला तिकीट दिलं। त्यामुळे विजया नांदुरकर यांनी कमळाची साथ सोडत हातावरती घड्याळ बांधलेला आहे। पवनी शहरामध्ये महायुतीच्या तीनही पक्षात तिरंगी लढत पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी 4.5 लाख मतदार मतदान करणार आहेत। बार्शीमध्ये सर्वाधिक 1 लाख तर दुधनी नगर परिषदेमध्ये सर्वात कमी 10,000 मतदारांची नोंद करण्यात आली। परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एक वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत हौसराव मोरे यांनी प्रचार सभेमध्ये विधान परिषद सदस्यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे त्यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे। 2 डिसेंबरपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले। हिंमत असेल तर स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक लढवा असं आव्हान विलास गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणेंना दिलंय। जिल्ह्याचा कोणताही विकास झालेला नसल्यामुळे नितेश राणे यांना राहुल गांधी यांचे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चर्चेला घ्यावे लागतायत अशी टीका विलास गावडे यांनी केली आहे। भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि 17 नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली। भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलंय। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांच्या तक्रारी एकनाथ शिंदेंपुढे मांडल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची विनंती सुद्धा केली आहे। सिंधुदुर्गमध्ये भाजपाच्या सभेत शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवरती हल्लाबोल केलाय। एक स्त्री पुढे आली की तिच्यावरती होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणार आहे। मला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग मी त्यावेळेला योग्य होते तर आता अयोग्य कशी असा सवाल शिल्पा खोत यांनी उपस्थित केला आहे। शिल्पा खोत आणि माझी पुढची लढाई कोर्टामध्ये असेल असा पुनरुच्चार निलेश राणेंनी केलाय। मी शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी मला त्यांच्याकडे ओबीसीची खोटी सर्टिफिकेट आहेत हे माहिती नव्हतं। मी महिला आहे, माझ्यावरती अन्याय होतोय असा भावनिक मुद्दा पुढे केला जातोय असा पलटवार निलेश राणेंनी केलाय।